हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. आत्ता जस्ट माझी आंघोळ वगैरे आवरलेलं आहे. आपलं स्किन केअर रुटीन तेवढं राहिलेलं आहे. असंच मी व्लॉग शूट करायला घेतला. सकाळचंच म्हटलं लवकर उठून लवकर आंघोळ झाले तर चालू करूया, असंच आहे त्या स्थितीमध्ये. तर बेडची अवस्था काहीशी अशी आहे आणि कपडे मुलांचे सुद्धा खाली काढून ठेवलेले आहेत, जेणेकरून आंघोळ झाल्या ती सुद्धा घालून घेतील. सोबतच आजच्या व्लॉगमध्ये जो काय आता आज थोडाफार किराणा भरणार आहे ते सुद्धा ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि आज एक पार्सल येणार आहे फ्लिपकार्टवरून, ते सुद्धा ओपन करून तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे आजचा व्लॉग फार इंटरेस्टिंग असणार आहे. शेवटपर्यंत व्लॉग नक्की बघा. चला तर आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. आता भाजीला ताजी वांगी घेऊन आले होते मिस्टर. रात्रीच म्हटलं आज तीच करूया. आणि फ्लावर पण आणलेला होता. फ्लावर काय खाणार नाहीत म्हटलं, वांग आवडीने खातात, वांग, मेथीची भाजी, गवारी, त्यामुळे तेच आता सगळं पहिल्यांदा करूया म्हटलं. नाश्त्याला शिरा केला होता, तो सकाळीच झाला. चहा वगैरे झालं, लोटून फरशी पुसून पण झालेला आहे. धुणं पण मी वरती घालून आले. आता म्हटलं जेवणाला सुरुवात करूया. आता वांग्याची भाजी, भात, दही, शेवग्याची आमटी आहे आणि हे ताक आहे रेग्युलर आपलं घरच्या दह्याक मुलाने बनवलेलं आहे आत्ता. आणि हे आता हेच आता जेवण आहे दुपारचं. आणि छान असं ताट त्यानेच केलेलं आहे. आई आता तू व्हिडिओ काढ म्हणायला लागला, तू दाखवतेस तर दाखव म्हणाला. मग मी बसतो, असं थांबतो थोडा वेळ मी दाखवेपर्यंत आणि मग खातो. नाही तर ह्याच्या अगोदर असं व्हायचं, घेतलं भरभर खायला चालू करायचं. आपण यूट्यूबला व्हिडिओ टाकतेस तर आई मी थांबतो म्हणतोय आणि मग चालू करतोय जेवायला. आता जेवण वगैरे सगळं झालं. आता हा आहे तो युटिलिटी एरिया आहे, तिथे वरती हे कप्पे आहेत, त्यामध्ये मी माझी रेग्युलर भांडी ठेवते. पण वरची जे काय हे खालचे 2 कप्पे आहेत ते रेग्युलर वापरता येते आणि हे 2 आहेत ते कधी तरच लागतात, त्यामुळे विस्कळीत सगळे 2 कप्पे झालेत. आणि झाडून पण मला हे 2 कप्पे काढायचे आहेत. क्लीन तर 1-2 वेळाच केलं असेल आणि त्यानंतर काय केलेलंच नाही. म्हटलं आज आता क्लिनिंग ह्या कप्प्यांचंच. खालचे 2 कप्पे मी केलेलेच आहेत. धूळ ह्या व्हिडिओमध्ये दिसना पण भरपूर धूळ आहे. कधी एकदाच ते 2 कप्पे मी काढीन असं झालेलं होतं. आणि त्यात 2 दिवस जरा आजारी पडले, त्यामुळे राहिलंच ही क्लिनिंगची ही बाकीची कामं. इतर तर हॉल किचन सारखं होते, पण हा युटिलिटीमधला जो काही एरिया आहे तो स्वच्छ दिसतो, या कारणाने मी कधी काढत पण नाही. पण आज म्हटलं काढायचं, कारण त्यातल्या कुठल्या वस्तू मला नको आहेत आणि कुठल्या पाहिजे आहेत हे पण मला समजेना झालेलं. आणि मुलं पण घेतात, मिस्टर पण घेतात, त्यामुळे सगळी मांडणी जी काय केलेली असते ती सगळं हलवी करून ठेवतात. त्यामुळे मला गोंधळ इतका होतो. जी वस्तू अगदी मला लागते ती मी पुढंच ठेवत असते आणि जी नको आहे ती मागे ठेवते. आणि केव्हा तरीच हे 2 कप्प्यातले जे काय वस्तू आहेत बघा, चकली मेकर वगैरे, इडली वगैरे, ते काय रेग्युलर आपण त्या गोष्टी करत नाही, केव्हा तरीच करतो. त्यामुळे ते वरतीच मी ठेवलेलं आहे. जे लागतंय ते खालचे 2 कप्पे, त्यामध्ये सुद्धा भांडी विस्कळीत झाले, ती सुद्धा मांडणी आता व्यवस्थित आज करायचीच आहे. आणि आज का काढले, कारण दुपारी आता मिस्टर जेवायला येणार नाहीत, त्यांना डबा पाहिजे होता म्हणून डबा दिला ना 12:30ला. आणि आमचं जेवण झालंय. नाहीतर काय होतं, त्यांनी आले की दुपारी त्यांच्या हाताखाली किंवा त्यांनी झोपलेलं असतात, मग ते वाजतं, खाडखुड होतं, मग त्यांना आवडत नाही, मग डिस्टर्ब होतं आणि जातात 3ला. आणि 3 नंतर मग बाकीचे आणि लगेच 4 वाजतात. बाकीची पण किरकोळ कामं करण्यात वेळ जातोय, त्यामुळे दुपारची म्हणतोय रोज हे काढायचं होईनच झाले. तर आज चान्स आहे म्हटलं, डब्बा घेऊन गेल्यात तर म्हटलं आता दुपारचं करूनच टाकूया हे काम, नाही तर राहिलं की परत राहून जाईल. मागच्या आठवड्यापासून म्हणजे 15 दिवसापासून चाललं होतं मला व्यवस्थित हे लावून घ्यायचे आहेत. आता हे प्लास्टिकचे डबे कसे, कधी मला वेगवेगळ्या फूड वगैरे करायचे असतात बघा मसाल्याच्या प्रिपरेशनसाठी, तर त्यासाठी मी हे डबे ठेवते, किंवा कोथिंबीर, आलं, लसूण वगैरे ठेवण्यासाठी. तर आता जे काय होते डबे त्यामध्ये मी ठेवलेलेच आहे. एखाद्या वेळेस काय होतं, जादाच्या भाज्या वगैरे आणल्या जातात, ते स्टोअर करण्यासाठीच हे कप्पे म्हणजे हे डबे मी वापरत असते. हे चिनी मातीच्या सुद्धा 2 बरण्या आहेत. एक मला आईनं दिली होती कागलच्या जत्रेतून म्हणजे उरसातून, आणि एक बहिणीने दिली होती
चला आता हे सगळं क्लीन करून घेते एक 10 मिनिटात. 5 किलो दावत तांदूळ रोजानाचा रेग्युलर वापरतो तो. आणि ही तुरीची डाळ आणलेली आहे 1 किलो आहे. 500 ग्रॅम आहे कुठे रे? 1 किलो नव्हतं 1 किलो आहे. हे शेंगदाणे सुद्धा 1 किलो आहे. काहीतरी 150 रुपये किंमत शेंगदाण्याची आणि तुरीच्या डाळीची 130 रुपये काय आहे. आणि शाबू एवढंच काय नसली शाबू अर्धा किलो आहे शाबू. HP चा चहा लागतो मिस्टरांना. HP चाच लागतो. GS HP चा हे पण 1 किलो. अगोदर GS पित होते. GS आणि HP पितात दुसरं पित. 500 ग्रॅम आहे 500 ग्रॅम. चालेल तुमच्या तर एवढं साहित्य किरकोळ आपल्याला आणलेलं आहे. डिग्गी आहे बघ की कुठं आहे बघ की हवा. आता दुपारी कसलं पार्सल आलंय म्हणून काढलं. मुलांनी फ्लिपकार्टवरून आलं होतं. तर काय होतं तर कट वर्कचं बघा खूप सुंदर असा टेबल मॅट आहे. म्हणजे कॉफी टेबलचा मॅट आहे आणि गोल्डन कलरचं असं त्याला कटवर्क दिले आणि व्हाईट कलरचं कापड खूप सुंदर दिसत होतं. एक वेगळाच लुक दिसत होता. आज टिपायचा अशा तिनं छान असं दिसायला लागलेलं होतं. त्याच्यामध्ये असा फ्लावरचा पॉट वगैरे ठेवला. फ्लावर पॉट वाज वगैरे छान दिसेल. त्यामध्ये मी आलं लसूण खोबरं कोथिंबीर पहिल्यांदाच वाटून घेतलं होतं आणि 1-2 टोमॅटो आत्ता घातलेत. आता वाटून हे सगळं छान अशी बारीक पेस्ट करून घेणार. छोटासा बटाटा मी अगोदर अशा क्यूब साईजमध्ये कट करून घेतलेला आहे. पाण्यात टाकले 2-3 वेळा अगोदर धुतले पण ह्याला आणि मग पाण्यात असा टाकून ठेवलेला आहे जेणेकरून त्यातलं काय स्टार्च वगैरे असेल तर निघून जाईल. तर आता मी त्याचीच आता भाजी बनवणार आहे. सिंपल अगदी थोडक्यात रोज तीच बटाट्याची भाजी म्हणजे कांदा घालून येल्लो कलरची नको असते. कधी तर असं वेगळं खवायचं मन होतं म्हणून म्हटलं आज जरा वेगळ्या पद्धतीने करूया. आता अचानक तेल संपतं काय संपतं फोडणी टाकताना एक गोष्टी संपत असतात. तर ते मी तेल काढून घेतलं आणि कढईमध्ये छान जिरे टाकलेले आहेत फक्त. आणि हे थोडेसे काय करणार फ्राय करून घेणार तेलामध्ये. बटाट्याचे क्यूब्स केलेले आहेत त्यामुळे ते पनीरसारखं दिसत होतं. छान असं हे झाल्यानंतर बाकीचं वाटण जे होतं मी दाखवलं आता तेच मी वाटून घेतलेलं आहे. त्यामध्ये वाटण हिंग हळद चटणी मीठ असं घालणार. चटणीसुद्धा ॲक्च्युली आता लगेच संपली तीसुद्धा बरणीतून काढली आणि छान असं हलवून घेणार. ते परतणार व्यवस्थित जेणेकरून त्याला तेल सुटेपर्यंत. असं बटाटा चिकटत होता तरी पण व्यवस्थित तो मी चमच्याने काढत होते वरती. तर बटाटा वगैरे शिजलायला आहे थोडा. त्यामध्ये गरम पाणी घातलं आणि शिजवायला ठेवलं. जी काय आता मला आमटी बनवायची आहे रेग्युलर आपली तीची फोडणी मी ह्या डिचकीमध्ये टाकली फोडणी. आणि असं संध्याकाळच्या जेवणासाठी छान अशी डाळीची बेसिक जी काय माझी आमटी असत्या कोल्हापूर स्टाईलमध्ये ती बनवलेली आहे आईनं दिलेली चटणी घालून. आणि छान अशी बटाट्याची रस्सा भाजी छान झाली होती. वास घमघमाट सुटला होता. मुलं कधी एकदा वाढतेस असं झालं होतं त्यांना. आणि छान अशी थाळी बनवून देते त्यांना. आणि सोबतच मी आंबे आणले होते हापूस आंबे त्याचासुद्धा रस केलेला आहे आमरस. तो देखील आजच्या थाळीमध्ये ॲड झालेला आहे. बघा संध्याकाळची सुंदर अशी जेवणाची थाळी बनवून तयार झालेली आहे. आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.